2026 सुरू झालेला आहे आणि 1 तारखेचा हा व्लॉग आहे. तर हॅपी न्यू इयर. सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत आणि या वर्षामध्ये त्याचबरोबर ना आज हॅपी न्यू इयर 2025 संपून 2026 सुरू झालेला आहे. म्हटलं रुटीन तुमचं शेअर करावं आणि गुरुवारसुद्धा होता, त्याच्यामुळे मग सकाळची देवपूजा वगैरे झाली, हळदीचं पण झालं आणि की बऱ्याच वेळेस ते तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणी म्हणतात दररोज काय तेच डेली रुटीन दाखवतेस, म्हणून मी ते सकाळचं दाखवलं नाही डायरेक्ट. आणि आज म्हणजे जास्त रांगोळी वगैरे देवापाशी काढली नव्हती, आणि प्रत्येक वेळेस फुलांनी काढत असतं. फक्त ते पंतीभोवती मी फुलं काढली होती. आणि आता डायरेक्ट म्हटलं संध्याकाळीच व्लॉगला सुरुवात करूयात, कारण की त्यांना गुरुवार असतो. त्याच्यामुळे ना मी संध्याकाळी ना स्वामींसाठी महानिवेद्य बनवणार होते, आणि की नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली होती, त्याच्यामुळे स्वामींना निवेद्य हा करणारच होते. मी स्वतः आरोही अभ्यास करत होती आणि मग मी मटर पुलाव आणि खिरीची तयारी करत होती मी. आणि आता आरोही काय सांगते बघा. चालू आहे तुझं, पेज फाटलंय तर जोडायचं होय. ओके, तू जोड मग. आता शिक तू थोडं थोडं कसं जोडायचं, काय जोडायचं. ओके. हा, खूप छान आहे आरोहीची हँडरायटिंग. हा, खूप सुंदर. पहिल्यांदा थोडीशी खराब होती, नंतर चांगली होत गेली का नाही गारोई? पहिल्यांदा नव्हती छान एवढी, आता नंतर छान झाली. तर संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला लागली होती, 5:45 वाजताच. आणि नंतर 6:15 6:30 तर दिवस मावळतो, अंधार होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की अगोदरच तयारीला लागावं लागतं. पुलाव ऑलरेडी मी बनवलेला होता आणि आता खिरीची तयारी करत होती. शेवयाची खीर बनवत होती मी. आणि त्याचबरोबर मी श्रीखंड आणि पुरी भाजी आणि भजी असा मेनू ठेवलेला होता. आणि खूप मस्त स्वयंपाक झाला होता. आणि नैवेद्य दाखवायचं काम आरोहीकडे असतं, कारण ती म्हणजे मी स्वामींना जेवायला खाऊ घालते. आणि संध्याकाळचं वातावरण आणि त्याचबरोबर आपली स्वयंपाकाची गडबड आणि संध्याकाळची देवपूजाची संध्याकाळी ड्युटीहून येणारे लोक वगैरे असतात ना. मग म्हटली आरोही मम्मी मला थोडंसं खेळायला खाली जायचं आहे. म्हटलं चल, खीर वगैरे करून ठेवली होती मी आणि भाजीची तयारी पण करून ठेवली होती. चल म्हटलं तुला 10-15 मिनटं खाली खेळून. मन पलीकडे अशी मुद्रा कर. तर 3 तारखेला होता आरोहीच्या शाळेमधील ॲन्युअल डे, आणि तिने पण 2 ते 3 गाण्यामध्ये डान्स घेतलेला होता. तो घरी येऊन मी तिला तयार करून नेलं होतं आणि तयारी वगैरे करायची होती, आवरायचं होतं, म्हणून मी अगोदरचा व्हिडिओ शूट केला नाही. आणि मस्तपैकी तिने 9वारी साडी घातली होती. म्हणजे मी रेडीमेडच घालणार होते, पण मला तिला ब्लाऊज पण बसत नव्हतं. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला माझी पण साडी मी तिला खूप वेळेस अगोदर घातलेली होती. लहान मुलीला कशी साडी घालायची मी त्याचा व्हिडिओ अगोदरसुद्धा यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता. लहान मुलीला पेशा पद्धतीने कशी नेसवायची, 9वारी कशी नेसवायची. आणि मस्त असं तिचा महाराष्ट्रीयन पद्धतीने मेकअप करून घेतला होता मी तिचा. नंतर मग शाळेमध्ये गेलो आणि 4:30ला बोललो होतो, 5 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. त्याच्यामुळे सगळे पालक पण आले होते आणि मुलं पण मस्त अशी तयार झाली होत्या. मुली पण खूप सुंदर सगळ्या दिसत होत्या आणि सगळ्याच मुलांनी ना खूप सुंदर असे डान्स केले होते. आणि खरंच लहान मुलांनी पण इतकं, म्हणजे त्यांना तर सिनियर KG ज्युनियर KG प्ले ग्रुपच्या मुलांना तर काही एवढं माहीत नसतं, तरी पण खूप सुंदर असे डान्स केले होते. आणि खरंच खूप छान ऑर्गनाईज कार्यक्रम केला होता.
आणि आता कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि पहिलं गाणं होतं गणपती बाप्पाचं सॉन्ग होतं. गणपती बाप्पासाठी म्हणजे आगमनाचं सॉन्ग होतं तो. आणि आता सॉन्ग कट केलेलं आहे कारण की यूट्यूबची स्ट्राईक पडते आम्हाला बाकीचं सॉन्ग घेतलं तर. त्याच्यामुळे मी दुसरं संगीत लावत आहे आणि 2 ते 3 छोटे व्हिडिओ घेतलेले आहेत मी. आणि आरोहीचा एक पहिला जी लावणी होती पाण्याला जाते तीच मी लावणी यामध्ये घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरा डान्स तिचा बघायला. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूच का छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त का मस्त राहा. आणि आरोहीचा डान्स कसा वाटला हे कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. आणि त्याचबरोबर मेकअपसुद्धा मी घरीच केला होता तिचा आणि खूप मस्त डान्स केला तर सगळ्याच मुलामुलींनी. त्याच्यामुळे सगळ्याच मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी होतं. आणि हो, खूप छान वाटलं आणि आपले लहानपणीचे दिवससुद्धा आठवले. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.